हॅलो मीन राशी, कशात सगळे म्हणजे असेच खुश राहा, आनंदी राहा. आज आपण बघणार आहोत एप्रिल, मे आणि जून. तर व्हिडिओला लाईक नक्की करा, सबस्क्राईब नक्की करा. पहिलं बघणार आहोत एप्रिल महिना, मीन राशी. ओके, तर मीन राशींच्या बाबतीत एप्रिल महिन्यामध्ये ना एक तर छोटंसं फॅमिलीच्या बाबतीत गेट टुगेदर राहील किंवा फॅमिली भेट होऊ शकते. मीन राशी फॅमिलीमध्ये ज्या गोष्टी इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी ज्या ज्या घटनांची गरज आहे, ज्या ज्या गोष्टीची गरज आहे, त्याचा अनुभव एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला मिळेल. म्हणजेच काय, समजा तुमच्या फॅमिली म्हणजे तुम्ही मीन राशी आहात आणि तुमची सून समजा प्रेग्नन्सीसाठी असेल तर तुम्हाला तो अनुभव एप्रिल महिन्यात घेता येईल. असं थोडक्यात म्हणजेच काय, तर तुमच्या फॅमिलीमध्ये ज्याची ज्याची नीड आणि गरज आहे असा छान अनुभव तुम्हाला मे महिन्यात एप्रिल महिन्यात अनुभवायला मिळेल. म्हणजे हॅपी फॅमिलीचा आनंद तुम्हाला एप्रिल महिन्यात अनुभवायला मिळणार आहे. एखादी नवीन गोष्ट तुम्हाला चालू करायची असेल किंवा सुरुवात करायची असेल तर तुमच्यासाठी एप्रिल महिना हा सुंदर आणि छान राहणार आहे. आर्थिकदृष्ट्या काही अपडेट करणारा, तुम्ही तुमची जी ऑलरेडी कामं चालू आहेत, मग जॉब असेल, व्यवसाय असेल, त्याच्यामध्ये ना कसं छान अजून काही गोष्टी करता येतील, काही चेंजेस करता येतील, तर त्याच्यासाठी एप्रिल महिना हा सुंदर आणि छान राहणार आहे. ओके, तर ओव्हरऑल एप्रिल महिना हा सुंदर आणि छान राहणार. हेल्थ पण तुमची छान इम्प्रूव्हमेंट राहणार आहे. तुम्ही काही लोक काहींच्या बाबतीत ब्लड टेस्ट करणार आहात, पूर्ण बॉडी चेकअप केलं जाणार आहे आणि हेल्थमध्ये ना खूप इम्प्रूव्हमेंट तुमची राहणार आहे. तर ओव्हरऑल हेल्थ पण छान, कामं पण छान, रिलेशनशिप पण छान, फॅमिली पण हॅपी. तर ओव्हरऑल एप्रिल महिना हा फ्लो हा आनंदी आणि हॅपीनेसमध्ये जाणार आहे. ओके मीन राशी, आता आपण बघणार आहोत मे महिना कसा जाणार आहे. म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये पण एक गुड न्यूज येण्याचे चान्सेस एप्रिल महिन्यात जास्त आहे. ठीक आहे. ओके, मे महिन्यामध्ये ज्यांची नवस होते ते नवस पूर्ण होतील. मॅनिफेस्ट तुम्ही करत असाल एखादी गोष्ट, मॅनिफेस्ट टेक्निक वापरत होते आतापर्यंत, तर मीन राशी तुमचं मे महिना खूप छान जाणार आहे. त्यानंतर ना थोडंसं ॲसिडिटी, ओव्हर ॲसिडिटी किंवा हेल्थकडे थोडंसं मे महिन्यात लक्ष द्यायचं आहे. अपचनाचे प्रमाण तुम्हाला जास्त जाणवेल किंवा अपचन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यानंतर शेअर मार्केट किंवा इन्व्हेस्टमेंटच्या ठिकाणी तुम्ही थोडंसं सतर्क राहायचं आहे. कधी तर 22 मे नंतर. त्याच्या आधी तुम्ही जे काही करा त्याच्यामध्ये बेनिफिट तुम्हाला अनुभवायला मिळेल. ओके, काही गोष्ट तुम्हाला एप्रिल नाही तर मे महिन्यात सुरुवात करायची असेल तर 22 मेच्या आधी तुम्ही सुरू करा. 22 मे नंतर नको. 22 मेच्या आधी तुमचे सगळे दिवस खूप छान आणि असेल. 22 मे नंतर थोडेसे दिवस थोडेसे उथलपथल राहतील. चुकीचे माणसं भेटतील, चुकीचे सल्ले भेटू शकतात, तर थोडंसं सतर्क राहायचं आहे. अंतर मनाचं ऐकायचं आहे किंवा माझा व्हिडिओ आठवायचा आहे की तन्याने सांगितलेलं की 22 मे नंतर कोणी तुम्हाला काही सल्ले देतील किंवा हे कर ते कर, आपण पार्टनरशिपमध्ये हे करूया, आपण पार्टनरशिपमध्ये ते करूया किंवा काही असे सल्ले आले तर करायचं नाही आहे. फसवू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा भरपूर दिसला तरी तो फायदा तो फक्त दिसण्यापुरती असेल, अनुभवायला नाही भेटणार. ओके, तर थोडंसं 22 मे नंतर थोडीशी काळजी घ्यायची आहे. 22 मे आधी कुठल्याही गोष्टींची डील्स असतील, व्यवहार असतील तर तुम्ही करू शकतात. बेनिफिट तुमचं चांगलं राहील. पण थोडंसं 22 मे ते मंथ एंडिंगपर्यंत तुमचे दिवस थोडेसे उथलपथल राहतील, त्यामुळे काळजी घ्यायची आहे. रागावर कंट्रोल ठेवायचा. मीन राशी तशी पण शांत असते. राग आला पण बोलली तर ती फटकन बोलू शकते, टॉन्ट मारू शकते मीन राशी. त्यामुळे तुमच्या बोलण्याकडे थोडंसं ताबा ठेवायचा आहे, रागावर कंट्रोल ठेवायचं आहे. समोरची व्यक्ती दुखावली जाऊ शकते. ठीक आहे. तर नवीन रिलेशनशिप असेल, डेट असेल, भेट असेल तर ही 22 मेच्या आधी सर्व सुंदर आहे. आता बघणार आहोत जून. ज्याची उत्तरं तुम्हाला भेटली नसेल तर एवढं लक्षात ठेवा, मनासारखं आहे 22 मेच्या आधी. त्याच्यानंतर काही करायचं असेल तर थोडंसं काळजी करायची. ठीक आहे. आता जून महिन्यामध्ये ना काही गोष्टींच्या बाबतीत ना तुम्ही एकदम स्ट्रॉंग निर्णय घेणार आहात. ओके, म्हणजेच काय, जून महिन्यामध्ये ना 2 गोष्टी घडणार. एक म्हणजे कुठली तरी नवीन सुरुवात होणार आहे तुमच्या आयुष्यात. एक म्हणजे असं आयुष्यात ज्या गोष्टी एकदम थांबल्या होत्या, गाडी एकदम थांबली होती, ती एकदम नव्याने स्टार्ट होणार आहे. एकदम नवीन सुरुवात घडणार आहे आणि ती खूप छान असणार आहे. म्हणजे एक वाईट काळ गेला आणि चांगला काळ आला अशा पद्धतीचा अनुभव 12 जूनपर्यंत 1 जून ते 12 जूनमध्ये तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे.
ठीक आहे. आणि ते खूप सुंदर असणार आहेत. काही लोकांना च्या बाबतीत नवीन म्हणजे म्हणतात फुलपाखरू कसं असतं, एक किडा असतो, मग त्या किड्याचं फूल बनतं. असा बदल तुमच्या आयुष्यात खूप सुंदर असा 12 जूनपर्यंत राहणार आहे. 1 मे ते 12 जूनमध्ये खूप असे चांगले चेंजेस घडणार आहेत. तुम्ही स्वतःमध्ये काही बदल घडताना अनुभवताना तुम्हाला मिळणार आहे. कारण का ती एनर्जी थोडीशी अपडेटेड राहील. जसं ॲप अपडेट होतो ना, मोबाईलचा ॲप आपण अपडेट करतो, तशी एनर्जी मीन राशीची अपडेटेड राहणार आहे. त्यामुळे तुमच्यामध्ये काही बदल घडतील. तुम्ही थोडेसे स्ट्रॉंग व्हाल. तुमच्या मनासारख्या घडण्यासाठी तुम्हाला ज्या ज्या गोष्टीची गरज आहे, स्वतःमध्ये जे बदल घडण्याची गरज आहे, ते बदल तुम्ही घडवून आणणार आहात. समजते. त्याच्यानंतर पुढचे सगळे दिवस ना सुंदर असा फ्लो राहणार आहे. इतके दिवस तुम्ही ना एक प्लॅन करत होता की ना माझ्या लाईफमध्ये असं झालं तर मी असं करीन, असं झालं तर असं करीन. प्रत्येकाची एक विचारसरणी वेगवेगळी असणार आहे जे व्हिडिओ बघतायत. पण तुम्हाला त्याचा अनुभव 12 जून नंतर अनुभवायला मिळणार आहे. काहींच्या बाबतीत 80%, काहींच्या बाबतीत 20%, काहींच्या बाबतीत 100%, पण तुम्ही अनुभव त्या गोष्टीचा घ्याल. ओके. आणि येस, तुमच्या मनासारख्या गोष्टी होतील आणि त्याचे जे सल्ले आहेत किंवा तुम्ही मीन राशी एखाद्याला कुठला सल्ला द्याल, तो सल्ला मात्र तुमच्या अनुभवातनं दुसऱ्याला द्यायचा प्रयत्न करणार. म्हणजे तुमच्याकडनं आहे ना मदतीचा हात येणार आहे. तुम्ही भरपूर लोकांना मदत करणार आहात जून महिन्यात. हे काहींच्या बाबतीत लागू होईल, पण येस, तुम्ही मदत करणार आहात जून महिन्यात काही लोकांना आणि त्याचे ब्लेसिंग्स तुम्हाला प्रचंड मिळणार आहे. आणि ज्यांना आता कळलं आहे की आपल्याला मदत करायला हवी, तर तुम्ही नक्कीच मदत करा. तुम्हाला त्याचे ब्लेसिंग्स तुम्हाला खूप बेनिफिशियल राहतील. ठीक आहे. काहींच्या बाबतीत असं पण दिसतंय की जुने कॉन्टॅक्ट परत येण्याचे चान्सेस आहेत जून महिन्यामध्ये. जे एकदम ब्लॉक होते ते ब्लॉक पूर्णपणे जाऊन नवीन कॉन्टॅक्ट नव्याने जुने कॉन्टॅक्ट परत येतील. असे छान अनुभव तुम्हाला जून महिन्यात अनुभवायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे होते हे एप्रिल, मे आणि जून. तर व्हिडिओला लाईक नक्की करा, सबस्क्राईब नक्की करा, शेअर नक्की करा. थँक्यू सो मच. बाय.